हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे. आता 8:15 वाजले आणि माझे ना सकाळचे बाहेरचे कामं सर्व काही आवरले. बाहेरची झाडझटक झाली, आंघोळ झाली, देवपूजा झाली, देवांची आंघोळ घालून झाली, सूर्यदेवांना पाणी झालं घालून, उंबरट्याची पूजा, उंबरट्याला हळदीचं लेपन, तुळशीची पूजा, हे सर्व काही झालं आहे. आणि आत्ता मी आले किचनमध्ये स्वयंपाकाला. तर अजून भांडे लावायचे बाकी, भांडे नाही लावले. तर भांडे लावील, एकीकडे स्वयंपाक करील, एकीकडे भांडे लावील. तर पीठ भिजवून ठेवलेलं आहे. पीठ भिजलं ना का मग पोळ्या एकदम छान मऊ लुसलुशीत येतात. तर आत्ता मला बनवायची दोडक्याची भाजी. दोडके धुवून घेतले, दोडक्याच्या शिरा काढून घेतल्या, परत एकदा दोडके स्वच्छ धुवून घेणार. तर आता दोडक्याचे ना काप करून घेते. माझ्याकडे ही विळी आहे, तर ती विळी स्वच्छ धुवून घेतली. आणि ही माझी विळी मला माझ्या दादांनी दिलेली आहे. नाशिकला कृषी प्रदर्शन होतं, तर तिथून त्यांनी आणली आहे. 450 रुपयाची विळी आहे. तर त्या विळीला 15 वर्ष झाले. मी ज्यावेळेस भाड्याच्या रूममध्ये राहायचे ना, त्यावेळेस त्यांनी मला ही विळी दिली आहे. तर मी ती ते कधीतरी वापरायचे, पुन्हा ठेवून द्यायचे. मी म्हणायचे माझं स्वतःचं घर झालं का मी काढील. मला म्हणजे ती विळी बघितली का मला ते दिवस आठवतात का मी विळी 8-4 दिवस वापरली का परत ठेवून द्यायचे, का माझं स्वतःचं घर झालं ना का मी माझ्या किचनवरती ती विळी वापरेल, असं म्हणजे सतत माझ्या मनात राहायचं. तर दोडक्याचे ना असे काप करून घेतले आणि आता ह्या विळीमध्ये कट करून घेते. तर असे जसे दोडक्याची भाजी मला बनवायचे ना, असे उभे काप झालेले बघा, एकदम छान असं म्हणजे पटकन कापून होतात. नाहीतर असं सुरीना म्हणा किंवा विळीने म्हणा कापायचं असते ना तर खूप उशीर लागला असता. कांदा पण एकदम मस्त बारीक होतो, टोमॅटो बारीक होतात. म्हणजे जी भाजी तुम्हाला जशा आकाराची पाहिजे ना तशा आकाराची त्याच्यातून कट करून मिळते. तर आता तर खूप मस्त विळी म्हणजे ना पटकन आपलं काम उरकतं, एवढी सोपी पद्धत आहे त्या विळीची. आणि पटकन भाज्या पण कट करून होतात. कांदे पण आहे ना, तुम्ही एक कांदा सोबत टाकला ना तरी बारीक कांदा करून भेटेल तुम्हाला, जसा आपल्याला पाहिजे तो ना तसा. वरणाला जेवढे बारीक टमॅटो आपण चिरून टाकतो ना तेवढेच बारीक टमॅटो आहे ना ह्या विळीमधून पण कट करून भेटतात. तर आता नाही तर मला दोडक्याच्या भाजीला टमॅटोची गरज आहे, तर ते कट करून घेतले. बघा कसे दोडके छान असे कापून घेतले, असे उभे काप केले. आणि टमॅटो आहे ना एकदम बारीक चिरून घेतलेत. तर आत्ता इथे मी आधी दोडक्याची भाजी शिजायला टाकते आणि त्याच्यानंतर पोळ्या करते. किचनवरती भांड्यांचा पसारा आहे, घासलेले भांडे पण ते लावले नाही, कारण बाकीचे दुसरे कामं सगळे काय आवरून घेतले. आणि मग म्हटलं भांडे ठीक आहे, कसं दुसरे कामं राहतात, आधीचा अभ्यास चालू होता त्याच्यामुळं काय होतं भांड्यांचा आवाज पण येतो. तर इथे ना मी लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यातून बारीक वाटून घेते. हिरव्या मिरचीमध्ये मला दोडक्याची भाजी बनवायची आहे, म्हणजे लाल मिरची नाही टाकायची, तर हिरव्या कलरची मला दोडक्याची भाजी बनवून घ्यायची. तर एकदम बारीक वाटण करून घेतलं आहे. लाईटच्या शेगडीवरती दोडक्याची भाजी बनवते. कढई तापली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल तापलं आहे, तेलामध्ये जिरा टाकून घेते. हिरवी मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. धना पावडर टाकते आणि गरम मसाला टाकते, हळदी पावडर टाकते. सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर टमॅटो टाकून घेणारे. टमॅटो पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. धना पावडर मला बनवायची आहे, तर धना पावडरची पण रेसिपी आपल्या चॅनलवर येणार आहे. मी खूप छान पद्धतीने धना पावडर बनवते. माझी आता ही धना पावडर मागच्या वर्षीच्या एवढा छान सुगंध वास येतो तिचा, खूप भारी धना पावडर झालेली आहे. तर इथे ना मी आता हा गरम मसाला टाकून घेतला आहे. व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग दोडके टाकणारे बारीक चिरलेले. भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे, पाणी न टाकता भाजी शिजवायची आहे. भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि भाजीवरती झाकण ठेवायचं आहे. आता ताटावरती पाणी ठेवायचं आहे. मला भाजीत पाणी नाही टाकायचं, तर ताटावरती पाणी ठेवायचं आहे आणि ते एक एक थेंब खाली पाणी पडून पडून भाजी एकदम मस्त अशी शिजणार आहे. म्हणजे वाफेवर भाजी शिजवून घ्यायची आहे. तवा तापायला ठेवला आहे. आता एकीकडे ना लगेच मिरची मसाल्याचे डबे स्वच्छ पुसून आणि जेच त्या जागेवर ठेवून देते, म्हणजे किचनवरचा पसारा कमी होईल आणि किचन मोकळा सुटसुटीत दिसतो. मग त्याच्यामुळे काय होतं, आपलं पण काम हलकं होतं, असं आपल्याला पण वाटतं का माझे सर्वच कामं आवरत आले. आता भाजी एकीकडे शिजते, एकीकडे पोळ्या करून घेते. परत एक दुसरी भाजी बनवायची आहे. लाईट गेली होती, मग शेगडीवरतून भाजी उचलली आणि गॅसवरती भाजी शिजायला ठेवली. आता पोळ्या बनवायला घेते. तर इकडच्या बाजूची खिडकी उघडी ठेवली का गॅस बंद होऊन जाते, एवढी गॅसला हवा लागते, त्याच्यामुळे ती खिडकी बंद करून घेतली
आणि आता पोळ्या बनवते. भाजीची वाफ पण बाहेर गेली पाहिजे, पोळ्यांची तेलाची वाफ पण बाहेर गेली पाहिजे, त्याच्यामुळं जाळी उघडून दिली म्हणजे सर्व काही वाफ बाहेर जाते आणि किचन तेलकट चिकट होत नाही. असं पण माझे टाईल्स वगैरे किचनची अजिबात तेलकट चिकट नसते किंवा फर्निचर नसते, कारण 2 खिडक्या आहे आणि 1 दरवाजा आहे किचनला, त्याच्यामुळे सर्व काही वाफ बाहेर जाते. त्याच्यामुळे मला चिमणीची पण गरज नाही आहे का चिमणी पाहिजेलच असं अजिबात नाही. 2015मधलं घर आहे पण अजून तरी चिमणीची गरज आलेली नाही आहे किंवा फर्निचर पण 7 वर्षाचं झालं आहे, ते सुद्धा अजून तेलकट चिकट झालेलं नाही आहे. आणि ती चिमणी म्हटलं ना का खिडकीला तिथे लावली का ती मधोमध अशी अडचण वाटते आणि चिमणीची कशी मला गरज पण पडत नाही. त्याच्यामुळे ना माझ्या अशा खिडक्या वगैरे उघड्या राहतात किचनमध्ये. मी ज्यावेळेस स्वयंपाक करते त्यावेळेस मी काही खिडक्या बंद वगैरे ठेवत नाही. मला घरामध्ये खेळती मोकळी हवा आवडते. तर आता एकीकडे मी पोळ्या बनवते आणि यांच्यासोबत गप्पा पण चालू आहे. हे पण बसले किचनमध्येच डायनिंगच्या खुर्चीवरती आणि गप्पा मारतोय. कामाच्या काहीतरी आपल्या घरात असतातच गप्पा, संसार परपंच म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी असतात. तर आता ना यांना एकीकडे लगेच खायला भाजीपोळीचा नाश्ता देते, कारण त्यांना ऑफिसला जायला लागेल. म्हणजे गरम गरम पोळ्या असले ना का 2 घास माणूस जास्त पण जेवण करतं. तर मी एकीकडे पोळ्या करते, भाजी पण होत आली, शेंगदाण्याचा कूट तयार आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि चिरून ठेवले, तर भाजीमध्ये कोथिंबीर टाकते, शेंगदाण्याचा कूट टाकते आणि यांना लगेच जेवायला देते. आधीला पण कॉलेजला जायचं आहे, त्याला पण भाजीपोळीचा नाश्ता देते. दही विरजायला लावते, तर दही आहे, जेवणासोबत दही पण देते. काल मी तूप बनवलं आहे, तर बघा किती पांढरं शुभ्र तूप तयार झालेलं आहे. तर आपल्या चॅनलवर मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तुपाचा, कशा पद्धतीने मी तूप बनवलं आहे, तर नक्कीच तो व्हिडिओ बघा. तर इथे ना आता 10:30 पावणे 11 वाजलेले आहे. तर माझा किचन वगैरे स्वच्छ आवरून झाला. मला पण ऑफिसला जायचं आहे, त्याच्यामुळे 11पर्यंत मी हे सर्व काही कामं दररोजच्या आवरून घेते. तर इथे ना खिडक्या बंद केल्या आहे, गॅसचं बटन बंद केलं आहे, कारण आहे ना खिडक्या उघड्या ठेवल्या का बाहेरची सगळी धूळ येते घरामध्ये. इथं नाही रस्त्याला गाड्या वगैरे चालतात, हवा सुटते, त्याच्यामुळं खिडक्या मी घराच्या शक्यतो दिवसभर घरात कोणी नसलं तर बंदच ठेवते. तर इथे बघा 11पर्यंत सगळे कामं आवरून झाले. किती छान किचन आवरून घेतलं आहे, स्वयंपाक काढून ठेवला आहे. आधी पण कॉलेजला गेला आहे, मला पण ऑफिसला जायचं आहे. आज तुम्हाला मी माझी देवपूजा पण दाखवली नव्हती, तर बघा अशी केली मी देवपूजा. आणि आता आहे ना मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी 5, 5:30, 6 वाजेच्या पुढंच भेटणार आहे. तर फर्निचर वगैरे सर्व काही कामं घरातले आवरले. चला आता भेटते संध्याकाळी. तर बघा आता संध्याकाळची वेळ आहे, ऑफिसमधून आले, मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले. दादांचा माझा चहा झाला आणि वरणाचा कुकर लावला, तर वरण पण झालेलं आहे. आता भात घातलेला आहे आणि मला गार्डनमध्ये आता झाडांना पाणी घालायला जायचं आहे बाहेर. खरं तर ऑफिसमधून आल्याबरोबर मी सोफ्यावरती बसले, तर मी झोपून गेले होते. कमीत कमी मी 15 ते 20 मिनटं सोफ्यावर फुल झोपून गेले. हे फ्रेश वगैरे झाले आणि मग त्यांनी मला उठवलं का शारदा उठ. मग मी उठले, फ्रेश झाले, चहा घेतला, स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आता मी आले गार्डनमध्ये झाडांना पाणी घालायला, कारण सकाळी मला वेळ नाही मिळाला झाडांना पाणी घालायला. तर मग म्हटलं चला आता संध्याकाळच्या वेळेत ते ना झाडांना पाणी घालू. कसं झाडांना छान असे फुलं वगैरे आले आणि उन्हाळा म्हटल्यानंतर झाडांना दररोज पाणी लागतं. एखाद्या दिवशी पाणी नाही ना घातलं का लगेच झाडांचे पानं पण सुकले जातात आणि फूल पण कोमजलं जातं. त्याच्यामुळे आता सर्व झाडांना व्यवस्थितपैकी पाणी घालते. आणि खरंच मी दररोज सकाळी झोपातून उठल्यानंतर 5 मिनटं का होईना पण गार्डनमध्ये येते, झाडांमध्ये खरंच खूप भारी वाटतं. आणि हे मॉर्निंग वॉकवरून आले ना का मी यांना पण सांगते का थोडे वेळ का होईना गार्डनमध्ये उभं राहत जा, छान वाटतं.
झाडांना जे आता फुलं होते ना सुकलेले ते सर्व काही कट करून घेते. तर खूप छान असे गुलाबाला फुलं वगैरे आले आणि ते पाकळे आहे ना मी झाडांमध्येच टाकून दिल्या. त्यांचं कसं खत तयार होतं, इकडे तिकडे फेकायच्यापेक्षा आहे ना ते झाडांमध्ये टाकलं ना तर खत तरी होतं. मला झाडं लावायचे. परवा आम्ही स्टॅटर रिपेरिंगला नेला होता तर त्यावेळेस आमच्याकडे जरा वेळ होता, पण मेन आम्हाला ते काम करायचं होतं. त्याच्यामुळं मी काय यांना म्हटलंच नाही का आपण नर्सरीत जाऊ आणि झाडं घेऊन येऊ. पण आता ना नाशिकला जेव्हा कधी जाऊ ना तेव्हा झाडं आणू. तर बघा मनी प्लांटचा वेल किती छान झालेला आहे. आता घरामध्ये जाते, संध्याकाळची दिवाबत्ती करते आणि बाकीचा राहिलेला स्वयंपाक बनवायचा आहे. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.